रसिक श्रोते हो, नमस्कार. मी निर्मला नगरकर. संस्कृत सुभाषित सौरभमध्ये आपलं अगदी मनःपूर्वक स्वागत आहे. आजच्या काळामध्ये शिक्षणाचं किती महत्त्व आहे हे वेगळं सांगायलाच नको. प्रत्येकालाच शिक्षणाचं महत्त्व पटलेलं आहे आणि आज प्रत्येकजण शिक्षण घेण्याचा प्रयत्न करत आहे आणि जरूर प्रत्येकानं खूप शिकलंच पाहिजे. आणि जेव्हा वेळ असते, योग्य वय असतं, तेव्हा तर ते अजिबात वाया घालवता कामा नये. त्या शिक्षणाच्या योग्य वयाचा पुरेपूर उपयोग करून घ्यावा. विद्येचं महत्त्व सांगणारी, ज्ञानाचं महत्त्व सांगणारी अनेक सुभाषितं संस्कृतमध्ये उपलब्ध आहेत. त्यापैकी 2 सुभाषितं आपण पाहणार आहोत. पण वेळच्या वेळी शिक्षण न घेतल्यामुळं काय होतं ते सांगणारी एक कथा आपण या भागामध्ये आधी ऐकणार आहोत. ती कथा थोडक्यात अशी: प्रतिष्ठान नावाच्या एका नगरामध्ये एक तपोदत्त नावाचा मुलगा राहत होता. त्याला अभ्यास करायला अजिबात आवडत नव्हतं. अभ्यासाचा अतिशय कंटाळा होता. त्याच्या वडिलांनी हा मुलगा शिकावा म्हणून खूप प्रयत्न केले, पण ह्याला अभ्यास करायला आवडतच नव्हतं. त्यामुळे त्याने काहीच शिक्षण घेतलं नाही. गुरूंकडे कधी गेला नाही, की गुरुकुलातही तो कधी गेला नाही आणि उनाडक्या करत सगळं आपलं शिक्षणाचं जे वय होतं ते घालवलं. आणि जेव्हा तो मोठा झाला, त्याच्याबरोबरची सगळी मुलं शिकली आणि गावातले लोक जेव्हा ह्याची निंदा करू लागले, अडाणी म्हणून हेटाळणी करू लागले, अपमान करू लागले, तेव्हा त्याला फार वाईट वाटलं आणि पश्चाताप झाला की मी जेव्हा शिकायचं वय होतं तेव्हा शिकलो नाही, पण आता मी असं काहीतरी करून दाखवेल. असं म्हणून तो गंगा किनारी आला आणि तप करायला बसला. आता याने काहीही ज्ञानार्जन न करता एकदम तप करायला बसल्यावर इंद्राला त्याला तपापासून परावृत्त करावं असं वाटायला लागलं आणि त्यासाठी त्याने ब्राह्मण वेश धारण केला आणि हा तपोदत्त जिथे तपश्चर्येसाठी बसला होता तिथे आला आणि काहीही न बोलता आपल्या दोन्ही हातांनी गंगा किनाऱ्यावरची वाळू उचलून उसळणाऱ्या लाटा असलेल्या त्या गंगेच्या पाण्यामध्ये फेकायला लागला. तपोदत्तानं ते बघितले की हा ब्राह्मण नुसतीच वाळू फेकत आहे. तेव्हा त्याला कुतूहल वाटलं आणि त्याने विचारलं की तुम्ही हे काय करत आहात? तेव्हा तो ब्राह्मण वेशातील इंद्र काहीही बोलला नाही आणि आपलं काम त्याने चालूच ठेवलं, वाळू फेकण्याचं. तपोदत्तानं खूप वेळा आग्रह करून विचारलं, तेव्हा तो ब्राह्मण म्हणाला, इंद्र, की सगळ्या प्राण्यांना ही गंगा तरून जाण्यासाठी उपयुक्त होईल असा मी सेतू बांधत आहे. तेव्हा तपोदत्त हसला आणि म्हणाला, अरे वेड्या, असं गंगेच्या पाण्यात वाळू फेकून कुठे सेतू बांधला जातो का? तू जी वंजळ फेकून वाहतो आहे त्या गंगेच्या पाण्यामध्ये, ती तर त्या पाण्याबरोबर वाहून जाते. अशाने तुझा सेतू कधीच बांधून होणार नाही. तेव्हा तो इंद्र म्हणाला की तुला जर हे कळत आहे की असं वाळू फेकून सेतू बांधून होणार नाही, तर तुला हे कसं कळत नाही की तू काहीही ज्ञानार्जन न करता एकदम तपाला कसा काय बसलास? तुझं तप तरी सफल होणार आहे का? जा, तू आधी परत जा, आधी विद्या ग्रहण कर, काहीतरी ज्ञान मिळव आणि मग तपश्चर्याला बस. असं म्हणून इंद्र अंतर्धान पावला आणि तपोदत्त पुन्हा शिक्षण घेण्यासाठी आपल्या गावी परत आला. असं हे विद्येचं महत्त्व. तो इंद्र त्याला म्हणाला होता की तुझा हा प्रयत्न, काहीही शिक्षण न घेता तप करायचा प्रयत्न म्हणजे काय आहे? जणू काही आकाशाच्या फलकावर चित्र काढण्यासारखं किंवा सशाचं शिंग शोधण्यासारखं अगदी असंभव आहे. ते कधीही साध्य होणार नाही. तेव्हा तू आधी शिक्षण घेतलं पाहिजेस. असंच हे विद्येचे महत्त्व सांगणारं हे एक सुभाषित. आधी सुभाषित ऐकू आणि नंतर त्याचं स्पष्टीकरण पाहू. सुभाषित असं आहे: हर्तुर याति न गोचरम किमपि यत् पुष्णाति सर्वदा ह्यर्थिभ्य प्रतिपाद्य अनिशम प्राप्नोति वृद्धिं पराम कल्पांतेष्वपि न प्रयाति निधनम विद्याख्यामंतर्धनम येषां तान् प्रतिमानमुज्झत नृपाः कस्तैः सह स्पर्धते. हर्तुः याति न गोचरम. हर्तुः म्हणजे अपहरण करणारा, चोरी करणारा. चोरी करणारा कोणत्या धनाची चोरी करतात? की जे त्यांना दिसतंय. तुमच्याकडचा पैसा, अडका, कपडे लत्ते, दागदागिने चोरांना दिसतात म्हणून ते तो चोरून नेऊ शकतात. परंतु विद्या नावाचं हे धन असं आहे जे गुप्त धन आहे. ते कधीही कुणालाही दिसत नाही, गोचर होत नाही, म्हणजे दृष्टीला पडत नाही. हर्तुर याति न गोचरम, चोराच्या दृष्टीला पडत नाही. किमपि यत् पुष्णाति सर्वदा, ते असं काही आहे की जे तुमचा सतत विकास करत असतं, तुमचं सतत पोषण करत असतं, पुष्णाती विकसित करत असतं व्यक्तीला. ह्यर्थेभ्य प्रतिपाद्यमान मनिशम, आणि जे कोणी मागतात ते
त्यांना प्रतिपादन केलं, अगदी अनिशम म्हणजे रात्रंदिवस जरी दुसऱ्यांना हे ज्ञान आपण देत राहिलो तरी प्राप्नोती वृद्धिम पराम. पराम म्हणजे अतिशय, ते सतत वाढतच असतं, अतिशय वृद्धी पावतं, अतिशय वाढतं. कल्पांतेष्वपि न प्रयाती निधनम. अगदी कल्पांताच्या वेळीसुद्धा ज्याचा नाश होत नाही असं विद्याख्यामंतर्धनम. विद्या नावाचं अंतर्धन हे गुप्त धन आहे. येशाम ज्यांच्याकडं आहे, तान प्रती मानम उज्जत नृपा. हे राजाला म्हणून उद्देशन म्हटलेलं आहे की हे राजांनो, ज्यांच्याकडं असं धन आहे, विद्यारूपी धन आहे, त्यांच्या पुढे तुम्ही गर्व करू नका. मानम उज्जत, उज्जत म्हणजे ओकून टाका. मान, तुमचा अहंकार सगळा व्यर्थ आहे अशा ज्ञानी लोकांपुढे. कह तैही सह स्पर्धते. त्यांच्याबरोबर कोणाची स्पर्धा होईल? जो अतिशय ज्ञानी आहे त्याच्याबरोबर कोणीही कितीही श्रीमंत मनुष्य असो त्याची तुलना होऊ शकत नाही, असं या सुभाषितातून सांगितलेलं आहे. याच अर्थाचं दुसरं एक सुभाषित आहे. हर्तुर्न याति गोचरम दत्ता भवती विस्तृता कल्पांतेपि न या नश्येत किम अन्यद विद्यया विना. हर्तुर्न याति गोचरम अर्थ तोच आहे, चोरी करणाऱ्याला जे कधीही दृष्टीला पडत नाही. दत्ता भवती विस्तृता, जे दुसऱ्याला दिल्यावर वाढतं, विस्तृत होतं. कल्पांतेपि या नश्येत, जी विद्या कल्पांतामध्ये सुद्धा अगदी प्रलय काळामध्ये सुद्धा नाहीशी होत नाही. किम अन्यत विद्यया विना. विद्येशिवाय असं दुसरं काय आहे? विद्या हेच धन सर्वात प्रधान धन आहे. विद्याधनम सर्वधन प्रधानम असं म्हटलेलं आहे. म्हणून विद्या ज्ञान हे प्रत्येकाने मिळवलंच पाहिजे. आपल्याला जर हे सुभाषितं आवडली असतील तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या भागामध्ये अशाच एका छानशा सुभाषितासह. धन्यवाद.